जय शंभो जय शिवा. This is Basveshwar Kalgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very spiritual topic. That is, the topic name is the power of devotion or the power of faith. So today's video is going to very interesting. So please don't skip the video and watch full video. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon and you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my videos, then make it like, share it and give your best comments. Thanks a lot. So let's start today's topic, the power of devotion. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दी पॉवर ऑफ डिव्होशन म्हणजेच भक्तीची ताकद किंवा द पॉवर ऑफ फेथ म्हणजेच श्रद्धेची ताकद हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज पूर्णतः व्हिडिओ पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव महादेवजी आणि बुद्धिदाता तसेच विघ्नहर्ता गणेशजी यांना त्रिवार वंदन करून आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, गणेशजी, बुद्धिदाता गणेशजी आणि त्रिकाल तीन देवादिदेव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करणार आहोत. आजचा विषय जो आहे तो म्हणजे पॉवर ऑफ डिव्होशन किंवा दी पॉवर ऑफ फेथ म्हणजेच भक्तीची ताकद किंवा श्रद्धेची ताकद. कारण भक्तीमध्ये इतकी ताकद आहे बघा, किंवा श्रद्धेमध्ये इतकी ताकद आहे, परमेश्वरापेक्षाही जास्त ताकद भगवंतानी त्याच्या भक्ताकडे दिलेली आहे. आणि भक्ताच्या ज्या भक्तीत जी ताकद आहे ती खूपच असे अविस्मरणीय किंवा एकदम असे भयंकर प्रमाणात ताकद त्या भक्तीमध्ये असते. आणि याचा स्टडी करताना आज आपण दोन असे देवदूत जे पेशाने डॉक्टर आहेत, अशा दोन देवदूतांचा म्हणजे सत्य कथेवर आधारित आजचा व्हिडिओ लेक्चर होणार आहे. त्यामुळं पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपणाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. तर मित्रांनो, आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल की डॉक्टर नीतू मांडके फ्रॉम बॉम्बे, म्हणजे डॉक्टर नीतू मांडके जे आहेत मुंबई येथील, यांच्याविषयी आपणा सगळ्यांना माहिती आहे. कारण डॉक्टर नीतू मांडके हे एक
असं नाव आहे. डॉक्टर नीतू मांडके इज द पर्सन और वन ऑफ द फेमस कार्डिओलॉजिस्ट इन इंडिया ॲज वेल ॲज इन होल वर्ल्ड. ते कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ किंवा हृदयाचे ऑपरेशन करणारे कसलंही गुंतागुंतीचं ऑपरेशन असलं तर डॉक्टर नीतू मांडके जे मुंबईला राहत होते, आता सध्या ते हयात नाही आहेत. तर त्यांच्याकडं अगदी जगभरातून, अमेरिकेतून, USA, जपान, चीन इकडून सुद्धा पेशंट यायचे. भारतातले तर यायचेच यायचे. आणि त्यांची एक ख्याती होती, की पेशंटची जर परिस्थिती सर्वसाधारण असेल किंवा पेशंट एखादा म्हणजे त्याच्याकडे पैसे द्यायला पात्र नसेल, तर त्याच्याकडे जितके काही पैसे म्हणजे तो देऊ शकतो, तेवढ्या पैशावर सुद्धा ते डॉक्टर त्याचं ऑपरेशन करत असत. म्हणजे पैशासाठी ते नडू देत नसत. आणि त्यांच्या म्हणजे एक खासियत अशी होती, की त्यांच्या हातावर जितकी बी हृदयाची ऑपरेशनं होत, ते अगदी सक्सेसफुल होत असे. असे ख्यातनाम, सुप्रसिद्ध असे डॉक्टर नीतू मांडके हे मुंबईमध्ये अगोदर के-ई-एम रुग्णालयामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचं प्रायव्हेट हॉस्पिटल सुरू केलं होतं आणि ते एक वन ऑफ द बेस्ट कार्डिओलॉजिस्ट इन इंडिया ॲज वेल ॲज वर्ल्ड. भारतातच नाही तर पूर्ण जगात त्यांची ख्याती होती, की ते हृदयाचे विशारद किंवा हृदयाचे तज्ज्ञ होते. हृदयाचे ऑपरेशन करण्याचे तज्ज्ञ होते. परंतु व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हटलं जातं. डॉक्टर साहेब हुशार होते, सगळं होतं, परंतु त्यांचा एकच दुर्गुण म्हणा किंवा त्यांच्या एक गुण होता, तो म्हणजे ते ही डिडंट बिलीव्ह इन गॉड. परंतु त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. थोडेसे ते नास्तिकवादी होते. बट ही बिलीव्हज इन कर्मा. परंतु त्यांचा कर्मा म्हणजे जे कार्य आपण करतो, त्या कर्मावर म्हणजे स्वतःच्या कामावर किंवा कर्मावर त्यांची खूप निष्ठा होती. म्हणजे जसे कर्म कराल तसे यश मिळणार किंवा तसे फळ मिळणार, या तत्वावर त्यांचा पुरेपूर असा विश्वास होता, ट्रस्ट होता. परंतु ते नास्तिकवादी असल्याने देवाला किंवा देव वगैरे यावर ते विश्वास ठेवत नव्हते किंवा देवावर त्यांची भक्ती नव्हती किंवा श्रद्धा नव्हती. त्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये. परंतु त्यांच्या जीवनात असा एक टर्निंग पॉइंट आला, की ते इतके पुन्हा देववादी किंवा इतके देवावर प्रचंड विश्वास ठेवू लागले, की देवाशिवाय किंवा देव म्हणजेच सगळं इतकं त्यांचं म्हणजे त्यांच्या जीवनात असा काय प्रसंग आला, की जेणेकरून ते इतके नास्तिक असून म्हणजे देवाचं नावसुद्धा घेत नव्हते. देवाचे पूजन तर दूरच राहिलं. इतका फरक त्यांच्या टर्निंग पॉइंट येण्याचं कारण म्हणजे त्याविषयीच आज आपण भक्तीची ताकद, दी पॉवर ऑफ डिव्होशन या अ, व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर डॉक्टर नीतू मांडके हे ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ होते. अनेक गुंतागुंतींची ऑपरेशनं हृदयाची करण्यात त्यांचा हातखंडा होता आणि सगळ्यामध्ये एक नावाजलेले भारतातच नाही तर जगभर त्यांची ख्याती होती. त्यामुळं दूर-दूरहून पेशंट त्यांच्याकडं हृदयाचे ऑपरेशन करून घेण्यासाठी किंवा कार्डिओलॉजिस्ट किंवा बायपास सर्जरी असेल, अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल, अशा प्रकारचे सगळे हृदयाच्या संबंधित जे आजार आहेत त्याचे ऑपरेटिव्ह किंवा विलाजासाठी लोक त्यांच्याकडे येत असत. म्हणजेच ते अगदी नावाजलेले होते आणि तेही अगदी म्हणजे मनापासून. डॉक्टर म्हणजे कसं, की पेशंटचा जीव वाचवणं किंवा ते अगदी मग त्यांचं म्हणजे बोटात किंवा त्यांच्या जादू होती हातामध्ये, की त्यांच्या हातावर जेही ऑपरेशन झालेलं आहे, ते सक्सेसफुलच व्हायचं. मग ती ख्याती त्यांची गव्हर्नमेंट आपल्या भारतीय म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटला कळणारच ना, इतकी ख्यातनाम म्हणल्यावर. आणि म्हणून आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनं त्यांना अवॉर्ड द्यायचं ठरवलं
आणि हा अवॉर्ड फंक्शन दिल्ली येथे होता आणि तो दुसऱ्या दिवशी होता. म्हणजे मग त्यामुळं डॉक्टर साहेबाला आजच मुंबईहून दिल्लीला रवाना होणं गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे डॉक्टर साहेब संध्याकाळी विमानानं दिल्लीला निघालेले आहेत. विमानामध्ये बसलेले आहेत आणि एक निम्म्या रस्त्यापर्यंत विमान गेलेलं असेल. परंतु नियतीला हे मान्य नव्हतं डॉक्टर साहेबांचा अवॉर्ड डॉक्टर साहेबांना देणं किंवा डॉक्टर साहेबांनी ते स्वीकारणं किंवा देवाला मान्य नव्हतं. कारण देवाला ते मानतच नव्हते ना. म्हणून देवाने त्यांना ते अवॉर्ड फंक्शनपर्यंत पोहोचूच दिलेलं नाही. तर निम्म्या रस्त्यात गेल्या-गेल्या त्यांचं विमान बिघडलं किंवा विमानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आल्यामुळं विमान तिथं निम्म्या वाटेतच लँड केलं गेलं आणि त्यानंतर डॉक्टर साहेबांनी दुसरं वगैरे विमान आहे का तिथून त्या जिथं ते उतरले होते, तिथून चौकशी केली. परंतु नंतर 20 तासांनी तिथून विमान होतं. त्यामुळं विमान तर नव्हतंच. परंतु डॉक्टर साहेबाला तर दुसऱ्या दिवशीच्याच अवॉर्ड फंक्शनला दिल्लीला हजर होणं गरजेचं होतं. म्हणून डॉक्टर साहेबना खूप टेन्शन आलेलं आहे. म्हणून ते इकडं-तिकडं मग आता कसं जायचं, काय जायचं विचार. मग त्यांनी पण त्यातनंही प्रयत्न सोडलेले नाहीत. एक कार किंवा एक कॅब बुक केलेली आहे आणि ते दिल्लीकडे निघालेले आहेत. एक 4 ते 5 गावं ओलांडली असतील रोडनी ते चाललेले होते. तितक्यात पूर्ण ॲटमॉस्फिअरच बदलून गेलं आणि पूर्ण धो-धो पाऊस, वारा, वादळ जोरात चालू झालं. पुढे काहीही दिसेना झालं. त्यामुळं त्यांना तिथं कार थांबवणं गरजेचंच होतं आणि तिथं थांबणं गरजेचंच होतं आणि मग सकाळ झाल्यावर आपण पुढला मार्ग धरू म्हणून डॉक्टर साहेबांनी त्या ड्रायव्हरला सांगितलं. रोडच्या साईडला गाडी थांबलेली आहे. तिथून गावही दूर होतं, पण त्यांना जवळपास एखादं घरही दिसत नव्हतं. म्हणून थोडंसं पुढे जाऊन अंदाज घेतला, तर रोडच्या साईडला एक झोपडीवजा किंवा एक मध्यमवर्गीय असं घर त्या दिवा जळत असताना त्यांना दिसलेलं आहे. म्हणून त्या दारावर त्यांनी असं नॉक केलेलं आहे आणि दार उघडल्यानंतर एक विधवा महिलेनं येऊन दार उघडलेलं आहे. त्या घरामध्ये जी राहत होती ती विधवा महिला होती आणि तिला एक अपत्य होतं 5 एक वर्षाचं. आणि दुसरं कुणी राहत नव्हतं. फक्त ती, तिचं मूल आणि ते दोघं राहायचे. मग ती पण घाबरलेली आहे, परंतु कुणीतरी आपल्याला मदत मागत आहेत. मग डॉक्टर साहेबांनी म्हटले, की "ताई, आणि असा-असा पाऊस सुरू झाल्यामुळं आम्हाला पुढे जाता येत नाही. तर आम्ही एक 2-3 तासासाठी किंवा म्हणजे पहाटेची वेळ असेल कदाचित. सकाळी झाली की आम्ही आमच्या पुढल्या प्रवासाला निघून जाऊ. तर एक 2-3 तास आम्ही इथं थांबू शकतो का? किंवा आम्हाला प्लीज थांबवून ठेवाल का? किंवा आम्हाला थोडासा आसरा द्याल का?" म्हणून त्या झोपडीवजा घरात ते बघा म्हणजे इतकी ख्यातनाम डॉक्टर मोठे आहेत, परंतु वेळ कशी आली एका छोट्या झोपडीत त्यांना मदतीची भीक मागायला लागत आहे. देवाची लीला. आणि मग थोडा विचार केला तर आई म्हटली, "ठीक आहे." कारण खूपच पाऊस होता आणि माणुसकीच्या नात्यानं तिनं "ठीक आहे दादा, तुम्ही राहू शकता" म्हटली आणि त्यांच्या ड्रायव्हरला ते डॉक्टर साहेबांना तिनं आत घ्यायला सांगितलं. त्यांना पाण्याचा तांब्या आणून दिला. आणि तिनं पुन्हा आणखी जाऊन बसली. तिथं तिने एका पाळण्यात भजन म्हणत श्रीकृष्णाचं असं झोका देत असते आणि त्या पाळण्यात एक मूर्ती असते श्रीकृष्णाची. त्याला पांघरून घातलेलं असतं. त्याला ती झोका देत, देत गाणं म्हणत असते. डॉक्टर साहेब कुतूहलानं बघत असतात, की ही महिला अ, पाळण्यामध्ये तर कुठलं बाळ असल्याचं चिन्ह दिसत नाही. एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला झोका देत आहे आणि ती अभंग भजन म्हणत आहे. मग तेवढ्यात ती महिला तिथं आलेली आहे आणि मी चहा आणते म्हणून गेलेली आहे. चहा तिनं आत ठेवला, तर चहा शिजायला वेळ आहे म्हणून आणखी आलेली आहे आणि ती झोका देत आणखी त्या श्रीकृष्णाचं भजन म्हणण्यात तल्लीन झालेली आहे. त्यामध्ये साधारणतः 20 मिनिटं गेली. तिच्या लक्षातही आलं नाही, की आपण चहाला आतमध्ये ठेवलेलं आहे ते. मग तिच्या लक्षात आलं थोड्या वेळाने. ती उठली तर चहा पूर्णतः जळून गेलेला होता. मग तिनं आली आणि म्हटली, "डॉक्टर साहेबांना 1-2 मिनिटं थांबा. चहा सगळा सांडून गेलेला आहे किंवा जळून गेलेला आहे. मी दुसरा चहा बनवते." डॉक्टर साहेब म्हणले, "काही गरज नाही, चहा वगैरे नको." पण मला एक सांगता येईल, की डॉक्टर साहेबांनी सांगितलं नव्हतं, की मी डॉक्टर आहे मुंबईचा किंवा मी प्रख्यात असा-असा काही सांगितलं नव्हतं आणि तिनेही विचारलं नव्हतं. मग डॉक्टर साहेबांना प्रश्न पडला, की ही ह्या मूर्तीला का झोका देते आणि ती बी इतकी भक्ती तल्लीन होऊन ती त्याला झोका देत आहे.
म्हणून त्यांना नवल वाटलेलं आहे डॉक्टर साहेबांना. आणि डॉक्टर साहेब म्हणले, "ताई, मला एक 2 प्रश्नाची उत्तरं देशील का?" मग तिनं थोडा विचार केला. म्हटले, "विचारा, काय म्हणता?" मग त्यावर डॉक्टर म्हटले, "तुम्ही तो झोका जो देत आहे, त्यामध्ये कुणी बाळ वगैरे किंवा काही नाही आहे. एक असं काहीतरी मूर्ती दिसते आहे. त्या मूर्तीला झोका देत आहे आणि तुम्ही भजन म्हणण्यात तल्लीन झालात. मग याचा काय उपयोग आहे? तुम्ही का झोका देताय त्याला? एवढी भक्ती करून का उपयोग आहे? जगामध्ये देवच नाही." कारण डॉक्टर साहेब देवाला मानत नव्हते ना, त्यामुळे म्हटले, "देवच नाही, तुम्ही या नसलेल्या देवासाठी भजन म्हणत आहात किंवा त्याला झोका देत आहात. हे कसं काय?" असं म्हटल्यावर त्या महिलेला प्रचंड राग आलेला आहे. जगामध्ये देव नाही. ती म्हणे, "माणुसकीच्या नात्यानं मी तुम्हाला इथं आसरा दिला. याचा अर्थ असा नाही की तुम्ही देव नाही वगैरे असं जे म्हणत आहात ते." मग त्यावर डॉक्टर म्हटले, "सॉरी, परंतु मला वाटलं म्हणून मी म्हटलं." तर ठीक आहे, असं काय देव नाही वगैरे म्हणू नका. माझी श्रद्धा आहे, माझी भक्ती आहे, माझी माझा जो लल्ला आहे, श्रीकृष्ण लल्ला, याच्यावर खूप श्रद्धा आहे आणि त्यामुळं मी भजन म्हणत आहे म्हणलं. पण याचा उपयोग काय म्हणलं? मग तिनं, "कशासाठी तू इतकी भक्ती करत आहेस?" मग डॉक्टर साहेबांनी प्रश्न विचारला. त्यावर ती महिला म्हणाली, "डॉक्टर साहेब." तिला डॉक्टरेट माहीत नव्हतं. तिनं म्हणती, "दादा, तुम्हाला कळणार नाही. कारण भक्तीमध्ये खूप ताकद असते आणि मी माझ्या बाळाचे प्राण वाचावेत म्हणून या कृष्ण लल्लाला दररोज पाळण्यात घालून झोका देत असते आणि भजन म्हणत असते, त्याची भक्ती करत असते." मग डॉक्टर म्हटले, "मग प्राण कसे वाचणार? म्हणजे काय, मला कळलं नाही." त्यावरती महिला म्हणते, एका दुसऱ्या पलंगाकडं बोट दाखवून म्हणते, "तिथं जे बाळ झोपले ना, 6 ते 7 वर्षाचं आहे, ते माझं बाळ आहे, मुलगा. माझे पती मरण पावलेले आहेत गेल्या वर्षी ॲक्सिडेंटमध्ये. माझी परिस्थिती अगदी गरीब आहे. मला आता या परमेश्वराशिवाय कुणाचाच इलाज नाही आणि याचा हृदयाचं मध्ये दोष आहे आणि याचे हृदयाचं ऑपरेशन करणं डॉक्टरनी सांगितलेलं आहे." ते मुंबईला कोणतरी नीतू मांडके म्हणून डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही किंवा काही नाही. मग मी श्रीकृष्णाला दररोज विनवत असते, की "बाबा, आता तू काहीतरी कर." आणि या नीतू मांडके कोण, ते मुंबईला तज्ञ आहेत हृदयाचे, त्यांच्याकडे माझ्या बाळाला नेण्याची व्यवस्था तूच कर. म्हणून मी त्याला दररोज आळवत असते आणि भजन म्हणत असते म्हणून. हे ऐकल्यावर डॉक्टरच्या टचकन डोळ्यातनं पाणी इथपर्यंत आलेलं आहे. आणि मग डॉक्टरला एकदम शॉक बसल्यासारखं, देव नाही वगैरे, वगैरे. कारण हिच्या भक्तीत इतकी ताकद आहे, की आज जो नीतू मांडके नावाचा जो डॉक्टर आहे, त्याच्याकडे जायचं ही जी महिला म्हणत आहे, तोच डॉक्टर तिच्या घरात तिच्यासमोर आहे. म्हणजे श्रीकृष्णाची लीला आहे, की ते डॉक्टरच तिथं आलेलं आहे. म्हणून डॉक्टरना वाटलं, की देव जगात आहे. कारण भक्तीमध्ये ताकद आहे इतकी. हिनं गेले वर्षभर ते, की तो कोणी नीतू मांडके म्हणून मुंबईला डॉक्टर आहे हृदयाचा तज्ञ, त्याच्याकडे जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. आता तूच काहीतरी कर आणि तिथपर्यंत नेऊन माझ्या बाळाचे ऑपरेशन करून प्राण वाचव. म्हणून तिनं देवाला साकडं घातलं काय आणि मी आज तिच्यासमोर आहे काय, असं डॉक्टरना वाटलं. आणि डॉक्टरना पश्चाताप झाला, की मी देव नाही म्हणत होतो किंवा असं तसं म्हणून. डॉक्टर घळघळा डोळ्यातनं पाणी. मग तिने म्हटली, "तू का रडतो आहेस?" तर डॉक्टर म्हणले, "ताई, तुझ्या डॉक्टर नीतू मांडकेकडं जायचं, तुझ्या कृष्णलल्लाला दररोज विनंती करते, की तिकडे ने म्हणून. तो डॉक्टर स्वतः तुझ्या बाळाला घेऊन जाण्यासाठी, करण्यासाठी तुझ्या घरी आलेला आहे. तुला तिकडं जायची काही गरज नाही." असं म्हटले आणि त्यांनी दिल्लीचा कार्यक्रम तिथंच रद्द केला जाण्याचा. त्या बाळाला आपल्याच कारमध्ये घातलं, त्या ताईला घातलं आणि मुंबईला आले. त्याचं ऑपरेशन केलं त्या बाळाचं. ते बाळ नीट झालं आणि त्यांना त्यांच्या गावाकडं पाठवलं आणि त्या दिवसापासून डॉक्टर साहेबांनी देव नाही जे म्हणत होते, त्यांना प्रत्येक गोष्टीत देव दिसू लागला आणि देवाची ताकद त्यांना कळालेली आहे. तर ही डॉक्टर नीतू मांडके, मुंबईला ज्यांचा कार्डिओलॉजिस्टचा मोठा दवाखाना आज मितीला पण आहे. परंतु दुर्दैव बघा, त्या ज्या डॉक्टरांनी अनेक ऑपरेशनं गोरगरिबांचे असतील किंवा ह्या भगिनीच्या मुलाचं सुद्धा करून त्यालाचे प्राण वाचवले. म्हणजे तिची भक्ती उदयाला आली आणि भक्तीची ताकद
की डॉक्टर साहेब कुठल्यातरी रूपाने तिच्याच घरात पोहोचले आणि त्यांनी स्वतःहून पुन्हा मग ते तिकडं नेऊन त्यांचं ऑपरेशन केलं. तर भक्तीमध्ये इतकी ताकद आहे बघा. परंतु या डॉक्टरांचं दुर्दैव असं, की शेवटी त्यांना कॅन्सर, छातीचा कॅन्सर होऊन ते त्यामध्ये त्यांचे प्राण गेलेले आहेत. हे त्यांच्या कर्माचा भोग असेल किंवा पूर्वकर्माचा भोग असेल. परंतु एक देवदूत किंवा देवाप्रमाणे आपलं कर्तव्य बजावणारा, अगदी गरीब जरी पेशंट आला, तरी त्याच्याकडे कमी पैसे असले तरीसुद्धा त्याचा उपचार करणारा डॉक्टर, असा देवतातुल्य डॉक्टर म्हणजे नीतू मांडके होते आणि ते आज आपणामध्ये नाही आहेत. ते बाबा म्हणजे कॅन्सर होऊन त्यांचं निधन झालेलं आहे. ते म्हणजे आता ते हयात नाही आहेत. परंतु भक्तीमध्ये किती ताकद आहे बघा. ज्या डॉक्टराकडं ती महिला जायचं म्हणून त्या श्रीकृष्णाला दररोज पाण्यात घालून आळवत होती, भजन करत होती. तर देवाची ताकद की कुठल्यातरी रूपानं गाडी बंद पडते काय, तिचं दार वाजवलं जातं काय आणि तिच्याच घरात डॉक्टर जातात काय आणि बोलता-बोलता त्या बाळाचा विषय निघतो की त्याला ते छातीचा त्रास आहे वगैरे सांगितलं जातं आणि तिनं म्हणते की ते कोणी नीतू मांडके मुंबईला डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे जायचं आहे पण माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे ती पैशाची कशी सोय करायची किंवा त्यांना हुडकत कुठं जायचं हे आता हे सगळं मी भगवंतावर सोपवलेलं आहे आणि भगवंतच आता माझ्या बाळाचे प्राण वाचवणार एवढी माझी श्रद्धा आहे म्हणून मी ही त्याला झोका देत मी हे भजन म्हणते आहे. हे जेव्हा डॉक्टर साहेबांनी ऐकलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून घळ, 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 पाणी यायला लागलं आणि त्यांना भक्तीची ताकद, दी पॉवर ऑफ डिव्होशन किंवा फेथ म्हणजे श्रद्धेमध्ये किती ताकद आहे हे त्यांना कळाली आणि मग त्यांनी त्या दिवसापासून साईबाबावर श्रद्धा त्यांची खूप होती आणि ते प्रत्येक गोष्टीत जे करतील ते साईबाबा करतील ह्या विचारानं त्यांचं मन अगदी श्रद्धाळू झालं त्या दिवसापासून. तर ही एक सत्य कथा आहे आणि असेच एक दुसरे डॉक्टर ज्यांनी जनसेवेचा ध्यास घेतला होता. आपल्या सोलापूर इथले मला वाटतं गेल्या 2 आठवड्यामध्ये ते आठवड्याखाली ते अ, आत्महत्या करून वारलेले आहेत. डॉक्टर वळसंकर म्हणून. हेही देवतातुल्य डॉक्टर होते आणि ते न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदू विकार तज्ञ होते. अनेक किचकट ऑपरेशनं म्हणजे गुंतागुंतीचे डिफिकल्ट ऑपरेशनं करण्यात त्यांचा हातखंडा होता. भारतातूनच काय पण परदेशातूनही पेशंट त्यांच्याकडं मेंदू म्हणजे न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोच्या संबंधित जे पेशंट आहेत ते त्यांच्याकडे यायचे आणि ऑपरेशन करून किंवा त्यांच्याकडून विलाज करून नीट होऊन जायचे. असा कर्मयोगी डॉक्टर, जो गरिबांचा डॉक्टर, अगदी सर्वसामान्य जरी त्यांच्याकडे माणूस गेला आणि त्याच्याकडे पुरेसे पैसे नसले तरी पैशासाठी न हट्ट करता त्याच्यावर अगदी देवाप्रमाणे उपचार करणारे असे हे डॉक्टर होते. परंतु त्यांचा दुर्दैवी असा अंत झाला की अ, ज्या लोकांचे त्यांनी अनेक लोकांचे मेंदू दुरुस्त केले, परंतु त्यांनी स्वतःलाही आपल्या मेंदूमध्ये गोळी घालून शेवटी त्यांचा दुःखद अंत झालेला आहे. तर या स्टोरीमधनं आपणाला द पॉवर ऑफ डिव्होशन, द पॉवर ऑफ फेथ, भक्तीची ताकद पाहायला मिळते. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण असे जे 2 गॉड मेसेंजर किंवा देवदूत डॉक्टर नीतू मांडके आणि डॉक्टर वळसंकर या 2 डॉक्टरांचे अ, विषय आपण जाणून घेतलेला आहे आणि भक्तीमध्ये जी ताकद आहे, त्या महिलेची, विधवा महिलेची जी भक्ती होती, त्या भक्तीतली ताकद म्हणजे ही जी स्टोरी आहे ती अगदी सत्य कथा आहे. म्हणजे भक्तीमध्ये किती ताकद असते. आतापर्यंत आपण भक्तीची ताकदविषयी कालच्या व्हिडिओमध्ये जनीच्या घरी दळण दळू लागला, नामदेवाचे हे केले, ते मागं पुराणात ऐकलेल्या कथा होत्या. परंतु आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे स्टोरी सांगितलेल्या आहेत, या सत्यकथा आहेत. म्हणून भक्तीमध्ये इतकी ताकद आहे. भक्ती किंवा श्रद्धा ही आम्हा सर्वसामान्याचं एक संपत्ती आहे किंवा एक आधार, भक्कम असा आधार आहे. म्हणून आपण त्या विधात्याची, त्या देवादिदेव महादेवाची किंवा विष्णूची,
जे आपले इष्टदैवत असेल, गुरुदेव दत्त असतील, यांची अनन्य भावाने जर भक्ती केली, तर आपणाला प्रत्येक संकटातून तारणारा कारण भक्ती आपल्याला फक्त भक्ती करायची आहे आणि सर्व त्याच्यावर सोपवून द्यायचं आहे. आपल्या जीवनात जे सुख-दुःख येतात किंवा संकट येतात, कसं निरसन करायचं ते आपल्याकडून करवून घेतात. त्या दुःखाचं निरसन ते आपल्यामार्फत करून घेतात. परंतु हे काम पुन्हा कोणाचं होतं? त्या इष्टदेवतेचं. समजा आपण अ, अ, गुरुदेव दत्तांची भक्ती करत असू किंवा स्वामी समर्थांची करत असू, मग ती काळजी स्वामी नंतर घेतात. आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे? अनन्य भावानं शरण जाऊन निर्मळ मनानं त्यांची भक्ती करून त्यांनी सांगितलेले जे मार्ग आहे, त्यांनी सांगितलेली जी वचनं आहेत, ते अंमलात आणून त्याप्रमाणे आपलं जीवन जगण्यास सुरुवात करायची आणि दररोज त्यांच्या नावाचं चॅन्ट किंवा जप करायचा आणि त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करायचा. बाकी सर्व मग भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी समर्थ म्हणतात किंवा देवादिदेव महादेव म्हणतात, की "कालों के काल महाकाल." कसलंही काळ, कसलंही संकट आलं तर त्याला तोंड द्यायचं, हे महाकाल बघून घेतात. त्यामुळं आपण फक्त आपलं काम की अनन्यसाधारणपणे सरेंडर होऊन किंवा शरण जाऊन आपण त्यांची भक्ती केली किंवा आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवली, तर त्या श्रद्धेत, त्या भक्तीत किती ताकद असते, किती पॉवर असते, हे आज आपण अभ्यासलेलं आहे किंवा पाहिलेलं आहेच. I hope all of you guys understand today's topic very well. And if you are new in my channel, and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you get a bell icon. You just press that bell icon and you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you, thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.